अशोक चव्हाणांच्या हाती भाजपचं कमळ, फडणवीस बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, तर काँग्रेस सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता, चव्हाणांची प्रतिक्रिया। पक्षप्रवेशावेळी अशोक चव्हाणांकडून शेलारांचा मुंबई काँग्रेस अध्यक्ष असा उल्लेख, चव्हाणांच्या विधानाने सभागृहात पिकला हशा। अशोक चव्हाणांनी दबावामुळे पक्ष सोडला, काँग्रेसची प्रतिक्रिया, तर नांदेड काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचं नाना पटोले यांचं विधान। मला नाही अब्रू, मी कशाला घाबरू, उद्धव ठाकरे यांचा पुन्हा फडणवीसांवर हल्लाबोल, फडतूस नालायक सर्व बोलून झालं, फरक पडत नसल्याचा लगावला टोला। राज्यसभेच्या एका जागेसाठी अजित पवार गटातील 10 नेते इच्छुक, बाबा सिद्दीकी, पार्थ पवार, समीर भुजबळांची नावं चर्चेत, कोणत्याही नावावर मात्र शिक्कामोर्तब नाही। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टात धाव, आयोगाचा निर्णय अयोग्य असल्याचा याचिकेतून दावा, लवकरच सुनावणी होण्याची शक्यता। मराठा आरक्षणासाठी जालन्यात आक्रमक आंदोलन, केदारखेडा गावात टायर जाळून रास्ता रोको, तर सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करा, जरांगेंची मागणी, उपोषणाचा चौथा दिवस। 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना टीईटी अनिवार्य होणार, पुढील वर्षापासून निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता। शेतकऱ्यांचा दिल्लीकडे धडक मोर्चा, सिंघू बॉर्डर जवळ शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट, आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा। आणि अबुधाबीत मोदींचं भारतीयांना संबोधन, यूएई भारताची दोस्ती जिंदाबाद असल्याचं केलं विधान।